आज आपण येईल आहे जालना बाजार समिती। आपल्यासोबत आहे आडत दुकानदार व बाजूला शेतकरी वर्ग पण आहे। आज आपण सोयाबीनचे बाजारभाव तसेच जे भुसार माल आहे त्याचे संपूर्ण बाजारभाव आपण एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण मालाचे बाजारभाव जाणून घेऊया। आपल्यासोबत आहे आडत दुकानदार, त्यांच्याकडून आपण संपूर्ण मालाचे बाजारभाव जाणून घेऊया। दादा पहिला आपला संपूर्ण परिचय द्या। संजय कुमार राजकिशोर लावटी, दुकान नंबर 69 बी, जालना कृषी उत्पन्न बाजार समिती। आज रोजी सोयाबीनची आवक कशी आहे बरं बाजार समितीत? बाजार आता नाफेडचे सेंटर चालू झाल्यापासून फार सोयाबीनची आवक कमी झालेली आहे आणि भावात पण फार कमतरता आलेली आहे। सध्या 4400 4400 रेग्युलर भाव आहे आणि हां, आणि कमीत कमी डागी माल किंवा खराब माल काय भाव? खराब माल 3000 ते 3500। आणि जे बियाण्यासाठी कोणत्या मालाची खरेदी सध्या? विस्तारा आहे, ग्रीन गोल्ड आहे, अंकुर आहे, महामंडल आहे। बरं, अंकुरचे काय रेट आहे? अंकुरचे 45, 45.5, 46। आणि ग्रीन गोल्डचे काय रेट आहे? ग्रीन गोल्डचे 46, 47। 46, 47। आणि जो समजा विस्तारा माल आहे त्याची आवक आहे सध्या बाजार समितीत का नाही? विस्ताराची आवक आहे 5000 पासून 5500 पर्यंत विकतो। 5000, 5000। आता सोयाबीनचे भाव वाढतील काय असं राहतील? सध्या तर आवक कमी फार आहे, तरी पण डिमांड फॉरेनवर DOCवर डिमांडवर आहे सर्व। तर समजा दर असं राहतील, स्थिर राहतील का? सध्या दर स्थिर राहील, पण भाव वाढेल पुढे। भाव वाढेल का? एक अंदाजे समजा अंदाज 4500 ते 5000 पर्यंत। बरोबर। आणि जे गहू आहे ते काय किती कमीत कमी? 2500 पासून 2550। ज्वारी ती हायब्रिड ज्वारी 2200, 2100, 2000 आणि गावरान ज्वारी आपली शालू ज्वारी 3000 ते 4000। बाजरी 2000 पासून तर 3500। आणि नवीन तूर एवढी मार्केटमध्ये नाही? नवीन तूर आवक चालू झालेली आहे, सध्या 100-1 क्विंटलची आवक आहे। कमीत कमी काय दर नवीन तूरच्या? नवीन तुरीचे रेट खालीमध्ये 5500 आणि वरमध्ये 7200। आणि मक्काची आवक कशी? मक्काची आवक पण चांगली आहे सध्या, 3-1000, कमीत कमी त्याच्यात 1200 पासून तर 1900। या ठिकाणी आज आपल्यासोबत जे संजय कुमार विष्णू लावटी, दुकान नंबर 69 यांचे मालक, त्यांच्याकडून आपण संपूर्ण बाजारभाव जाणून घेतले एकाच व्हिडिओमध्ये। गहू, ज्वारी, बाजरी, मक्का, सोयाबीन, तूर चालतं। या व्हिडिओमध्ये थांबे, आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। जय जवान, जय किसान।